आपण दिनांक 29 डिसेंबर ला इथे बरोबर 9 वाजता तुमचा सामना खेळवला जाईल। धन्यवाद। आजच्या दिवसातला अंतिम सामना आरसीबातील फाउंडेशन हायवे देवी विरुद्ध गावदेवी धामणे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे। पहिल्या विकेट करता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला अशोक पाहायला मिळतोय। स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतात योगेश पाटील। नॉन स्ट्राइकला आपण पाहत आहे विश्वनाथ वरटा। यावेळेस जोरदार प्रहार करायचा होता, बॅटची कडा लागली। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज अशोक याची बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करण्यामध्ये यशस्वी राहिला। यावेळेस सोडवा बॅटने स्लॉप स्लिप करायचं होतं। बॅट आणि बॉलची जुळणी झाले का पाहावं लागेल। पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगत आहेत त्यात इज अ बॅट डिलिव्हरी। वाईट चेंडू 1+1 अशा 2 धावा आपण जोडूया। धावसंख्या 2 ने पुढे सरकणार। 3 धावा या धावफलकामध्ये लागण्यात आलेल्या आहेत। षटक क्रमांक पहिला आपल्याला अशोकचं पाहायला मिळतोय, तर मात्र सलामीची जोडी योगेश आणि विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये धामणे संघाची। जोरदार प्रहार करायचा होतं, संपर्क नाहीये। कई पे निगाह कई पे निशाणा। यावेळेस देखील चांगली लाईन पाहायला मिळाली। हा देखील चेंडू निर्धावाला। टॅप करायचं होतं, बॅटची ओतली कडा। चेंडू पुन्हा एकदा यष्टांच्या मागे विसवला जाणार आणि यावेळेस देखील योगेशला शांत ठेवण्यामध्ये यश आलं। गोलंदाज अशोक याला चांगली गोलंदाजी करते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलची जुळणी नाही। डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्टांमध्ये व्यवस्थित लागला नाहीये आणि अखेरकार ही चोरटी धाव पूर्ण केली। षटक समाप्त होते पहिला। धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला 4 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अशोक याची। षटक क्रमांक 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विष्णू आला मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राइकला आपल्याला योगेश पाहायला मिळतोय। क्रमांक 2 षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय। चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता, एक धाव पूर्ण केली। दुसरीचा प्रयत्न केला जातोय, ती देखील पूर्ण होणार का? डेफिनेटली का नाही होणार, कारण दोन्ही धाव फलंदाजीमध्ये चांगली धाव पाहायला मिळाली। 2 धावा इथे पूर्ण झाल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे सरकणार। 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत। यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करतोय विष्णू।
चांगला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बरोबर फलंदाजच्या पायाच्या कोपऱ्यावरती चेंडू आदळला गेला होता. व्हाईट यॉर्कर ज्याला क्रिकेटच्या भाषेत संबोधलं जातं, तो चेंडू टाकण्याचं कार्य यावेळेस गोलंदाजानं केलं. निधाव चेंडू आला. हा चेंडू वाईट आहे, चुकीची लाईन. दॅट इज अ बॅड डिलिव्हरी. पंच गोलंदाजाला दंडित करत आहेत आणि सांगत आहेत तुला पुन्हा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव जोडली जाणार. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज विष्णू याचा. फुलटॉस चेंडू वडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केला जातोय. बॅटचा फ्लो भरपूर उशिराने उघडला गेला. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. पंचांचा बोट आकाशाकडे जाणार. विश्वनाथच्या खेळीचा अंत झाला. धावबादच्या स्वरूपामध्ये दुर्दैवारीत्या विश्वनाथ बाद होतोय. धक्का लागतोय पहिला टीम धामणे संघला. 1 6 3 5 2 6 2 3 2 4 5. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता जयनाथ आला. जयनाथ आला क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने हवेमध्ये उडवला जातोय आणि अखेरकार डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार झेल पकडण्यामध्ये आली. सलामीचा सलामीवीर योगेशच्या खेळीचा अंत झाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला टीम दामणे संघाला. क्रमांक 4 वरती परशुराम आला फलंदाजी करण्याकरता. यावेळेस आता धामणे संघाची सलामीची जोडी डगआउटची असलेला पाहायला मिळते. दुसऱ्या विकेट करता आपल्याला जयनाथ आणि परशुराम पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ. फुलटॉस चेंडू दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने ढकलण्याचं कार्य केलं. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी उशिराने आली. त्याचा फायदा फलंदाजाने उठवला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावा पूर्ण केल्या. चांगली धाव दोघांमध्ये पाहायला मिळाली. चांगली कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. दहा धावा या धावपळकावरती लागलेल्या आहेत. शफल क्रॉस झाले. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. गोलंदाज हुशार आहे. चांगला चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडू आला. षटकाची समाप्ती देखील झाली. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. असा करून या चेंडू षटक क्रमांक 3 आपल्याला आता पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करण्याकरता दीपक आला मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा या धावपळकावरती लागलेत. संत सुरुवात आपल्याला धामणे संघाची पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. चेंडू पुन्हा एकदा स्टँडच्या मागे विसावला जाणार. तिसऱ्या षटकाची सुरुवात फार सुंदर करतोय गोलंदाज दीपक. निधाव चेंडू आला.
स्लॉप स्लिप करायचं होतं. यावेळेस देखील तेच चित्र पाहायला मिळालं. वारंवार एका दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न जयनाथ करतोय, पण तेवढी चालाकीने गोलंदाजी दीपक करतोय. फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखून बरोबर सुंदर चेंडू तो हाताळतोय. दुसरा चेंडू डॉट आला. हा चेंडू पाहावा लागेल एक्झॅक्टली कुठे लँड झालाय. पंचांचा कोणताही इशारा आला नाही, याचा अर्थ हा देखील चेंडू ब्रश होऊन गेला आय थिंक, मला वाटतं बॅटला, आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. बरोबर तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातला बॅटला लागताना आपल्याला जगन्नाथच्या पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, बॅटची अतली कडा लागली, चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला, एक धाव पूर्ण झाली. थोडंसं पंबळ झालं, त्याचा फायदा फलंदाजाने उठवला, परंतु एक शॉट, एकच धाव मिळणार. एका धावेची मेहनत आता मात्र वाया जाणार असंच म्हणावं लागेल. वन शॉट आहे. बघा, यापुढे प्रत्येक संघाने एक बॅग मध्ये स्प्रे ठेवा, हे गरजेचं आहे. कारण कसं कधी फर्स्ट एड बॉक्स असतो नसतो, घाई गडबडीत विसरून जातात कोणी. यावेळेस क्षेत्ररक्षक थोडासा अनपिड होतोय असंच म्हणावं लागेल. कदाचित पाय मुरगटल्यासारखं वाटतोय त्याचं. आपण दक्षता घ्यायची आहे. बघा, क्रिकेट खेळताना तुम्ही आवर्जून प्रयत्न चांगले करा, तडजोड करा, प्रयत्न करा, रक्ताचं पाणी देखील करा, परंतु अंगातून रक्त येईल असं काही करू नका. तिथे दक्षता घ्यायची. आपण एक्झॅक्टली काय झालं पाहायचं आहे. पुन्हा एकदा आपण मॅचच्या कडे वळूया. षटक क्रमांक 30 दीपकचं पाहायला मिळतोय. स्ट्राईकला यावेळेस आपल्याला परशुराम पाहायला मिळतोय. फुल टॉस घेऊन स्लॉप स्लिप करायचं होतं. यावेळेस देखील नजर चेंडूवरती नव्हती. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला. यावेळेस मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि अखेरकार फलंदाज यावेळेस धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होणार. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावसंख्या यावेळेस देखील स्थिरावलेली आहे. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 13 धावा. ही दयनीय अवस्था आपल्याला गावदेवी धामणे संघाची पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. काय सुंदर गोलंदाजी केली जाते सायंकाळच्या सत्रामध्ये.
यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट चेंडू निघून चाललाय कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण झाली दुसरीचा कॉल फलंदाजाने केला पण अखेरकार यावेळेस देखील ते चित्र पाहायला मिळालं स्टंटच्या मागे पुन्हा एकदा चांगली चतुराई पाहायला मिळाली फलंदाज होणार बाद जिंका तुम्ही मॅच करून या आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास 40+40+ मास्टर 40+40+40++ मास्टर 40+40+40+40+40++ मास्टर 40+40+40+40++ मास्टर 40+40++ मास्टर 40+40++ मास्टर 40+. चंद्रकांत येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला क्रॉसचं लाईन खेळायचं होतं पुन्हा एकदा जागा बनवायची होती ऑन साइडला चेंडू खेचून मारायचं होतं यावेळेस देखील फलंदाजाच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाहीये निधाव चेंडू आला सुदाम षटकाची सुरुवात फार सुंदर करतोय षटक क्रमांक 14 पाहायला मिळते गोलंदाजी करण्याकरता सुदाम आला आणि किती सुंदर चेंडू त्याने हाताळला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेलची संधी झेल ड्रॉप बिहाइंड विकेट चेंडू भरपूर उशीर हवेमध्ये होता दरम्यान फलंदाज जीवदान मिळालं एक धाव पूर्ण झाली धावसंख्या स्थिरावलेली आहे धावसंख्या आपल्याला 15 पाहायला मिळतोय एकाही फलंदाजाला जबाबदारी घेता आलेली नाहीये जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फक्त हजेरी लावतोय आणि परतीचा प्रवास करतोय चौथं षटक मार्गस्थ असताना सुदामला आपण पाहतोय जोरदार प्रहार करायचा होता बॅटची कडा यष्टीरक्षकाकडे संधी आली होती झेल पकडण्याची झेल यावेळेस फिंगरला लागून बाजूच्या एरियामध्ये सरकला अखेरकार फलंदाजाला पुन्हा जीवदान मिळाला धावसंख्या 16 झालेली आहे तर यावेळेस उरलेल्या चेंडूवरती मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके आले तर कदाचित धावसंख्या चांगल्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकता सुंदर चेंडू पाहायला मिळाला बॅटची कडा नक्कीच चेंडू अदळली गेली होती दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाणार फलंदाजाने एक धाव पूर्ण केली 17 धावा झालेल्या आहेत चौथं षटक मार्गस्थ आहे आणि 4 चेंडू झालेले आहेत अंतिम षटक सुदाम हाताळतोय पुन्हा एकदा बॅटची कडा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का चेंडू अपटला जातोय एक पूर्ण झाली बॅकअप भरपूर उशिराने आलं दुसरीचा प्रयत्न होतोय आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं 2 धावा पूर्ण झाल्या धावसंख्या 19 बाकीचे क्षेत्ररक्षक फक्त मजा पाहत आहेत कारण चेंडू फक्त यष्ट्यांच्याच मागे जातोय ज्या वेळेस बॅटाने बॉलची जुळणी होते क्षेत्ररक्षकाची यष्टीरक्षकाची आपली तडजोड चांगली पाहायला मिळतोय कारण प्रति चेंडू त्याच्या मागेच जात आहेत पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मोठा फटका यावेळेस देखील खेळायचं होतं मिस टाइम आहे दुरून क्षेत्ररक्षक आले एक पूर्ण झाली दुसरीचा कौल पाहायला मिळतोय पंचांनी बोर्ड आकाशाकडे केलं आणि अखेरकार चौथा षटकाच्या अंतिम चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला धावसंख्या 20 झालेली आहे जिंकण्याकरता 21 धावींची गरज आहे 40+40+ मास्टर 40+40+40++ मास्टर 40+. असा करून या चेंडू
पार न मारू चौकार असा उडवून चेंडू पार न मारू षटकार केला तर आली मजा झाला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार असा करून या चेंडू पार न मारू चौकार असा उडवून चेंडू पार न मारू षटकार समीकरण आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि फक्त ना फक्त 21 धावेंची गरज आहे. चला फास्ट खेळायचंय बघा, या सामन्याला भरपूर उशीर झालेला आहे. चोवीस चेंडू आणि 21 ची गरज. समीकरण फार सोपं आहे, कागदावरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते तेवढंच सोपं राहणार का पाहावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतो. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज पाठवायचे विनंती असेल. फास्ट प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिल्या विकेट करता टीम आसुई पाटील हायवे दिवेश संघाची. एका बाजूला आपल्याला सुदाम पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईकला आपल्याला दीपक पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होणार. विश्वनाथ येतोय गोलंदाजी करण्याकरता. पहिलं षटक मार्गस्थ विश्वनाथ करणार. स्लॉप स्लिपच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता, अतिरिक्त धाव मिळणार. एसट्या सोडून चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंचांनी देखील तेच सांगितलं. दॅट इज अ बॅट बॉल. वाईट चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाजीची विश्वनाथ. आपटून टाकला चेंडू. यावेळेस संपर्क नाहीये. थोडासा नाराज असणार फलंदाज, कारण त्याला देखील माहिती आहे संधी आली होती, पण तो संधीचं सोनं झालेलं नाहीये. बॅट आणि बॉलची जुळणी झाली नाहीये. चेंडू निधावाला पॅकअप झालं. यावेळेस गोलंदाजाचा चांगला चेंडू पाहायला मिळाला विश्वनाथ याचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता. फुटवर्कचा वापर झालं, परंतु बॅट आणि बॉलची जुळणी झाली नाही. पुन्हा चेंडू यष्टांच्या मागे विसावला जाणार. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट होतोय. फलंदाज सुदाम. विश्वनाथचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू त्यांनी चुकीचा हाताळला, त्यानंतर मात्र चांगली लेंथ आणि लाईन त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं. One, seven, seven. यावेळेस जागा बनवली, चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. यावेळेस संपर्क चांगला, चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुदामच्या बॅट मधना धमाका आला. चौकार. हे पाहू शकता आपण ऍक्शन रोपलाय मध्ये जागा बनवली. यावेळेस शॉट बनवलं गेलं, पाहिलं की खाली क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मात्र एक चांगला फटका खेळतोय सुदाम. सुदाम 4 धावेने ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 5 झालेली आहे.
पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे विश्वनाथचं. ऑन साइडला चांगला फटका, बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर झाली. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकाच अँगल मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडला गेला आणि फेकला गेला. यावेळेस सिंगल रोटेट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या 6 झालेली आहे. 21 धावांचं एक छोटस मापक लक्ष्य आहे टीम हायवे दिवे च्या समोर. आणि ते चेस डाऊन करताना किती वेळ लागणार हे पाहावं लागेल. कारण मापक लक्ष असताना फलंदाज अगदी फ्री माइंड क्रिकेट खेळत असतात. चांगल्या चेंडूंचा देखील सन्मान केला जाणार. वाईट चेंडूंचा देखील सन्मान करण्यात जाणार. कारण चेंडू भरपूर आहेत, धावसंख्या कमी आहे. डावखुरा शैलीचा दीपक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी योगेशला. योगेश चुकी करणार नाहीये. अखेरकार शेवटपर्यंत नजर राहिली आणि नजाकत फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. धक्का लागतो पहिला टीम आरसी पाटील हायवे दिवे संघाला. दीपकच्या खेळीचा अंत झाला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता विष्णू आला मैदानाच्या आतमध्ये. थोडस दीपकने नाराज केलं. 0 धावेवरती तो बाद झाला. जी भागीदारी त्याला साकारायची होती त्या भागीदारीमध्ये अयशस्वी राहिला. मात्र सुदामा त्याची जोडी तुटली गेली. क्रमांक 3 वरती विष्णू आला. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे. विश्वनाथच्या खात्यामध्ये विकेट जमा झाली. पुढे सरकून दिशा दाखवली. चेंडू पुन्हा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. अंतिम क्षणी चांगला झेल झाला. बॅक टू बॅक दुसरं चांगला झेल पकडण्यामध्ये यश आलं आणि 0 धावेवरती पुन्हा एकदा विष्णू देखील बाद झाला. क्रमांक 4 वरती पिंच हिटर एक मोठं नाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन येतोय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दाखल होणार. दीपक येतोय. स्ट्राइकला आपल्याला सुदाम पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्ती झालं आणि धावसंख्या आपण पाहिली 6 झालेली आहे. चांगलं षटक हाताळलं गोलंदाज विश्वनाथने. 2 विकेट त्याच्या नावी राहिल्या. मागे सरकून कट करायचं होतं, दिशा दाखवायची होती, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. संपर्क झालेला नाहीये. चेंडू यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा विसावला जाणार. निधाव चेंडूला दुसऱ्या षटकाची सुरुवात दीपक सुंदर करतोय. निधाव चेंडूने करतोय. चांगली गोलंदाजी धामणे संघाची पाहायला मिळतोय. शफल क्रॉस झाले. यावेळेस बॅटची कडा, चेंडू थांबणार नाही, निघून जाणार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. दीप सुदामच्या बॅटमधना सुंदर चौकार. दहा धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या चेंडूवरती सुदामने चांगला फटका एफर्ट केला. यावेळेस बाहेरच्या बाजूला पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला जातोय.
नशीबवान होता फलंदाज सुद्धा बॅटची कडा लागून चेंडू एस्टँडवर गेला नाही. नशिबाची साथ त्याला आता मिळाली मात्र निर्धाव चेंडू आला. बघा मैदानाच्या आतमध्ये एक तुमारी तो एक हमारी असं चाललंय. हा चेंडू वाईट आहे, हा चेंडू चुकीचा आहे. पंच देखील तेच सांगत आहेत की गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चुकी करतोय, बाहेरच्या बाजूला चेंडू टाकतोय. एक धाव तुम्ही जोडू शकता. 1 ओव्हर 11 11 धावा. सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली, मनगटी फटका. पाहिलं की चेंडू आतल्या बाजूला वळण घेतो, एक पूर्ण केली. सचिन मात्र दुसरी करता हो नाही म्हणाला. एकच धाव मिळेल. 12 धावा. जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची गरज आहे. टीम हर्षी पाटील हायवे दिवे संघाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना दीपकचं स्ट्राईकला सचिन पाहायला मिळतोय. मोठा फटका यावेळेस खेळायचा होता. स्विंग अँड मिस. नजर चेंडूवरती नव्हती, बॅट मध्ये मात्र नजाकत पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल दीपकचं. सुंदर चेंडू हाताळतोय, अनुभव पणाला लावतोय. योग्य तो टप्पा आणि लाईन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. निर्धाव चेंडू आला. यावेळेस बाहेरच्या चेंडूवरती छेडछाडी करण्यामध्ये आली. बाची कडा नक्कीच लागली, पण अखेर काय यष्टी लक्ष आला. हा चेंडू गॅदर करता आला नाहीये. सचिन यावेळेस बचावला गेला. जर चेंडू यष्टी रक्षकाने पकडला असता तर कदाचित सचिनला देखील परतावं लागलं असतं. तसं झालं नाही. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली दुसऱ्या षटकाच्या. 13 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि 8ची गरज. असं वाटलं होतं एका क्षणी राजू पाटील सर की 2 षटकातच सामना संपणार की काय, पण तू बघा सामना फिरायला वेळ लागला नाही. 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा जोडता आला टीम हर्षी पाटील हायवे दिवे संघाला. आता 12 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत आणि ते कार्य आता गोलंदाजीचं कोण हाती घेणार पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 आता चालू होणार. दिशा दाखवली. यावेळेस हलक्या हाताने ढकलण्याचं कार्य केलं फलंदाज सचिनने. परशुरामाला गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वरती. यावेळेस चांगला फटका खेळला जातो. चेंडू निघून चाललाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. चौकार. गुड शॉट. 3 धाव्यांची गरज आहे टीम हर्षी पाटील हायवे दिवे संघाला. समोर गोलंदाज आपण पाहतोय परशुराम आहे. शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता, जुळली नाहीये. निर्धाव चेंडू आला. ही लाईन पाहावी लागेल. बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय. ऑफ स्टिक सोडल्यानंतर पंच देखील दोन्ही हात समांतर करत आहेत. व्हाईट बॉल. 2 ची गरज.
जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे. पुढे सरकून पुन्हा एकदा दिशा दाखवली जातोय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाणार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे विजयी चौकार आला फलंदाज सुदामच्या बॅटमधना. अभिनंदन टीम आरसी पाटील हायवे दिवे आणि हार्डलक टीम धामणे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुदाम आहे. आपण त्वरित यायचंय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला. या अंतिम सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली आणि अखेरकार तर ग्रुप एफ चा निकाल आमच्या हाती आलेला आहे. विजेता संघ ग्रुप